अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या वेळेला सुरुवात करते। गणपती बाप्पा सगळ्यांचे प्रिय असे दैवत कोणते तर गणपती बाप्पा। कुठल्याही कार्यक्रमाचा आपण शुभारंभ करत असताना सगळ्यात पहिल्यांदा आपण गणपती बाप्पांची पूजा, गणपतींना आवाहन करतो आणि मग पूजेला सुरुवात करतो। अशा या गणपती बाप्पांचा वाढदिवस जन्मकाळ 22 जानेवारी 2026ला आहे। गणेश जयंती म्हणून ओळखली जाते। ही माघ गणेश जयंती म्हणजे माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला येणारी चतुर्थी म्हणजे गणेश जयंती। आणि या दिवशी माघी विनायक चतुर्थी, तिळकुंद चतुर्थी सुद्धा आहे। आता बघा, याला तिळकुंद चतुर्थी का म्हणतात तर या दिवशी थंडी असते आणि थंडीच्या दिवसात येणारी चतुर्थी असल्याने शरीराला ऊर्जा देण्यासाठी आपण तिळाचे पदार्थ खूप खात असतो आणि म्हणून याला तिळकुंद चतुर्थी सुद्धा म्हणतात। त्यानंतर बघा काय आहे तर आपल्या गणपती बाप्पांनी नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यप कुळात विनायक या नावाने अवतार घेतला आणि त्यानंतर आपण त्यांनी राक्षसाचा वध केला। याला विनायक चतुर्थी म्हणून सुद्धा ओळखले जाते। अशा या विनायक चतुर्थी, तिळांकन चतुर्थी, गणेश जयंती ह्या तिन्ही नावाने ही जयंती ओळखली जाते। आणि या दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत विद्यार्थ्यांसाठी। आपल्या घरातली आपली मुलं जी आहेत ती हट्टी असतात, चिडखोर असतात, अभ्यास करत नाहीत, अभ्यास केलेला लक्षात राहत नाही, खूप अभ्यास करतात पण परीक्षेच्या वेळेला विसरतात, अभ्यासाची प्रगती नाही आहे, एक्झाममध्ये मागे पडतात। बऱ्याच आपल्या मुलांच्या अडचणी असतात, मुलांची लग्न होत नाहीत। ह्या सगळ्या गोष्टींसाठी, मुलांच्या गोष्टींसाठी आईना हा उपाय करायचा आहे। उपाय साधा सोपा आहे, नक्की करा। बघा, सकाळी लवकर उठायचं आहे, लवकर उठून तुमचं घर साफ स्वच्छ करायचं, घर पुसून काढायचं। या दिवशी गुरुवार असल्यामुळं फरशी शक्यतो पुसू नका, मुख्य दरवाजाचा उंबरा आहे तो स्वच्छ पुसायचा, हळदीचं लिंपण द्या, गुरुवार आहे। तुळशीला दूध आणि पाणी अर्पण करा, तुळशीला हळदी कुंकू, दिवा, अगरबत्ती करा। केळीचं झाड असेल तर केळीच्या झाडाची पूजा करा, शमीचं झाड असेल तर शमीच्या झाडाची पूजा करा, कारण गणपतीला शमी अतिशय प्रिय आहे, त्यामुळे शमीच्या झाडाची सुद्धा पूजा करायची। त्यानंतर बघा, तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकायचं आणि आंघोळ करायची, पांढरे तीळ टाकायचे आणि आंघोळ करायचे। प्रत्येकाच्या पाण्यामध्ये आंघोळीच्या थोडेसे चिमूटभर तीळ आणि गंगाजल टाकून आंघोळ करायची। त्यानंतर स्वच्छ धुतलेली कपडे घाला। या दिवशी काळं वस्त्र परिधान करू नका, निळं वस्त्र परिधान करू नका, पिवळं, लाल हे करू शकता। त्यानंतर गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे ती तामणमध्ये घ्यायची, मूर्ती स्वच्छ धुवायची पाण्याने। त्यानंतर पंचामृतने अभिषेक घालायचा। आता पंचामृतने अभिषेक घालत असताना सगळ्यात पहिल्यांदा पंचामृतमध्ये दूध, मध, दही, साखर आणि तूप याचं पंचामृत बनवायचं, चांगलं एकजीव करायचं, कारण दह्याच्या गुठळ्या असतात, तूप मिक्स होत नाही, मध मिक्स होत नाही, त्यामुळे एकसारखं करायचं। आणि त्यानंतर तुम्ही गणपती बाप्पांना गणपती स्तोत्र किंवा अथर्वशीर्ष म्हणत अभिषेक घालायचा। त्यानंतर मूर्ती स्वच्छ परत पाण्याने धुवायची, स्वच्छ पुसायची, एक चौरंग मांडायचा, चौरंगावरती किंवा पाट असेल पाटावरती, नसेल काय तर देवघरामध्ये जिथे तुम्ही दररोज स्थापना करता तिथे गेला तर चालेल, 2 खाऊच्या पानाचे विडे ठेवायचे, त्यावरती मूर्ती स्थापन करायची। मूर्तीला केवडा अतिशय प्रिय आहे, गुलाब अतिशय प्रिय आहे, जास्वंद अतिशय प्रिय आहे, त्यामुळे त्याचं अत्तर मिळालं तर अत्तर संपूर्ण गणपती बाप्पांना लावायचं, लाल चंदन लावायचं, अष्टगंध, हळद कुंकू लावायचं, मूर्ती स्थापन करायची आणि त्यानंतर मूर्तीला अखंड अक्षता अर्पण करायच्या, तुपाचा दिवा लावायचा। आणि त्यानंतर तुमची मुलं तुमचं ऐकत असतील तर तुमच्या मुलांच्या हातामध्ये अशा 3 काड्याची 21 काड्या मी तुम्हाला दाखवते। अशा 3 काड्या आहेत बघा, 1, 2 आणि 3, अशा 3 काड्यांच्या 3 काड्या असलेल्या 21 दुर्वा, अशा 21 दुर्वांच्या 21 जुड्या, म्हणजे ही एक काडी अशा 21 काड्याची एक जुडी, परत एक काडीच्या 21 काड्या एक जुड्या, अशा 21 जुड्या तुम्ही दुर्वांच्या तयार करायच्या
आणि त्यानंतर मुलांना उजव्या हातामध्ये घेऊन बसायला सांगायचं. अथर्वशीर्ष पठण करायचं. तुम्हाला मुलांना येत नसेल तर यूट्यूबला लावा, तुम्हाला येत असेल तर तुम्ही म्हणणार नसेल तर यूट्यूबला लावायचं. गणपती बाप्पांच्या समोर बसायचं. समजा तुमची मुलं लहान आहेत, हट्टी आहेत, ऐकत नाहीत, तुम्ही तुमच्या मुलांची नाव घेऊन हातामध्ये ह्या 21 जुड्या घ्यायच्या. अथर्वशीर्ष 3 वेळ, 5 वेळ, 7 वेळ, 9 वेळ, 11 वेळ, 21 वेळ, जेवढं म्हणणं शक्य होईल तेवढ्या वेळा म्हणायचं. शेवटच्या वेळेला फलश्रुती म्हणायची. समजा तुम्ही 11 वेळा म्हणणार आहे, 10 वेळा अथर्वशीर्ष म्हणायचं, 11व्या वेळेला अथर्वशीर्ष म्हणून फलश्रुती म्हणायचं. आणि गणपती बाप्पांच्या चरणाजवळ ह्या दुर्वांची जुडी अर्पण करत असताना म्हणायचं, गणपती बाप्पा तुम्ही सुख करता आहे, दुःख निवारण करता आहे, बुद्धीचे दैवत आहे. आणि माझ्या मुलाच्या ज्या काय तुमच्या मुलाच्या हट्टी असेल तर माझ्या मुलगा हट्टीपणा कमी केलेला आहे म्हणायचं. मॅनिफेस्टिंग करायचं. मुलाच्या अभ्यासात प्रगती नसेल तर माझा मुलगा खूप हुशार झालेला आहे, खूप अभ्यास करतो आहे म्हणायचं. कुठल्या परीक्षेसाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर माझ्या मुलग्याला ह्या परीक्षेमध्ये खूप चांगलं यश आलेलं आहे असं मॅनिफेस्टिंग करायचं. आणि त्या दुर्वा गणपती बाप्पाला अर्पण करायच्या. गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करत असताना हे देठ आहे हे वरती आणि दुर्वा खाली अशा पद्धतीनं तुम्ही घालायचं, किंवा असं आडवं ठेवलं तरी चालेल. आणि त्यानंतर 108 वेळा ओम गण गणपते नमो नमः किंवा ओम गण गणपते नमो नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा हे म्हणा 108 वेळा. आणि त्यानंतर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, तिळाच्या लाडू, तिळ आणि गुळाचा लाडूचा नैवेद्य दाखवा. मोदक केले तर मोदकाचा नैवेद्य दाखवा. ह्या सेवा जास्तीत जास्त केल्या तर तुमच्या मुलांच्या ज्या काही हट्टीपणा असेल, चिडकोर असतील, व्यसनी असतील, ऐकत नसतील, अभ्यास करत नसतील, किंवा अभ्यास केलेला लक्षात राहत नसेल, एक्झाममध्ये मार्क चांगले पडत नसतील, ह्या सगळ्या अडचणी नक्की तुम्ही गणपती बाप्पांना 21 दुर्वांच्या 21 जुड्या अर्पण करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगी करतील. जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मुलांच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी ज्या काय आहेत, हट्टीपणा असेल कमी झाला आहे, प्रगती होत नसेल प्रगती झाल्या, एक्झाममध्ये पास होत नसतील पास झालेत, मार्क चांगले पडत नसतील मार्क चांगले पडले, असं मी मॅनिफेस्टिंग करते. श्री स्वामी समर्थ.